कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम 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 कृष्ण हरी विठ्ठल केशवा करीती गुरु गुरु एक करीती गुरु गुरु एक करीती गुरु गुरु एक करीती गुरु गुरु करीती गुरु गुरु एक करीती गुरु गुरु एक करीती गुरु गुरु एक करीती गुरु गुरु भोवता भारू शिष्या
लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आहेर. सहज लिळे उदकी वह्या, तुम्ही रक्षिल्या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. निळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेर. एक करीची गुरुगुरु, एक करीची गुरुगुरु भोवता भारू शिष्यांचा. पुंस नाही पायचारी, पुंस नाही पायचारी, मनुष्य परिकुतरी ती. स्त्री संग मद्यपान, स्त्री संग मद्यपान, परस्त्री मद्यपान, पेंड खाण माजविले. परस्त्री मद्यपान पेंड खाण माजविले. तुका म्हणे अधोगती, तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. तुका म्हणे निर्भर चित्ती अधोगती जावया. पुंस एक करीती गुरुगुरु भोवता भार शिष्यांचा. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 850 क्रमांकाचा हा अभंग असून अतिशय निषेधात्मक आणि अतिशय दुःख भावनेनं अशा प्रकारचा उच्चारलेला हा अभंग अशा प्रकारचा आहे. तुकाराम महाराजांना हा माझ्या अंतःकरणाला अंतर्मनाला असं जाणवतं की तुकाराम महाराजांना हा अभंग जेव्हा स्फुरला असेल तेव्हा जेव्हा बोलत असतील, शेजारचे लिहून घेत असतील संताजी महाराज वगैरे, त्यावेळेला त्यांना हा अभंग उच्चारताना फार फार आणि फार दुःख झालं असेल, अतिशय दुःख झालं असेल. कशावरून? दुःख होण्याचा त्यांचा भाव आपण जर त्यांच्या भावनेशी एकरूप होऊन या अभंगाचं उच्चारण आणि चिंतन करीत असू तर आपल्याला पण त्या ठिकाणी जाणवतो. अशी गोष्ट आपल्यालाही जाणवतं. कसं आहे की जगामध्ये गुरुशिष्यांचं जे नातं आहे ते नातं बिघडलेल्या लोकांनी लावून जर लोकात त्याचा बभरा करून दाखवलं तर ते खूप वाईट आहे, अशी गोष्ट आहे. पण जगातल्या सगळ्या नात्यापेक्षा आणि सगळ्या संबंधापेक्षा गुरुशिष्यांचं नातं आणि गुरुशिष्यांचा, खऱ्या गुरुशिष्यांचा, लक्षणयुक्त गुरुशिष्यांचा, सद्वस्तूच्या बाबतीत असलेल्या गुरुशिष्यांचा जो संबंध आहे तो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. हे सगळं जग, ऐका, सगळं जग हे द्वंद्वांनी भरलेलं आहे. द्वंद्व आहेत सगळे, सगळे द्वंद्व आहे. रात्र आहे, दिवस आहे, सुख आहे, दुःख आहे, अंधार आहे, प्रकाश आहे, वगैरे वगैरे. तेव्हा हे द्वंद्वांनी भरलं आहे. हे द्वंद्व म्हणजे दोन दोन वस्तू आहेत, दोन दोन वस्तू आहेत पण एकमेकाच्या विरोधी आहेत. तर या 3 प्रकारचे द्वंद्व आहेत आपण चिंतन केलं तर. एक विरोधातले द्वंद्व आहेत. काय विरोधातले द्वंद्व आहेत? अंधार आहे आणि प्रकाश आहे. अंधार आहे आणि प्रकाश आहे. अंधाराला प्रकाश सहन होत नाही, प्रकाशाला अंधार सहन होत नाही, अशी गोष्ट आहे. प्रकाश नसला तर अंधार आहे, अंधार नसला तर प्रकाश आहे. एक आहे, एक नाही, अशी गोष्ट आहे. मग हे विरोधातलं द्वंद्व आहे. सुकाळ आहे आणि दुष्काळ आहे. खूप प्रकारची सुबत्ता आहे, सुजलाम सुफलाम पृथ्वी आहे, सगळे लोक आनंदी आहेत, हा सुकाळ आहे. मग तिथे दुष्काळाचा अभाव आहे. पण सततच सुकाळ राहतो असं नाही, दुष्काळही येतो. अशा प्रकारचे विरोधक द्वंद्व अशी जगात आहे की ते सगळ्या जगाला दुःख देतात. सगळ्या जगाला दुःख देणारे अशा प्रकारचे विरोधक द्वंद्व आहेत. तुम्ही म्हणाल दुःख देणारं कसं? काही सुख देतात ना. अंधार दुःख देत असेल, प्रकाश सुख देतो. पण प्रकाशाची सवय लागल्यावर अंधार अजिबातच सहन होत नाही ना. उन्हाळ्यात उष्णता सहन करायचं जर सवय लागली तर काही वाटत नाही, आणि नाही लागली तर एसीत गेलं तर थोडा वेळ बरं वाटतं, पण नंतर त्या शरीराला तशी सवय लागते. म्हणजे सुखदुःखाधिक जी द्वंद्व आहेत त्यात एक बाजू सुखाची किंवा अनुकूल वाटत असली तरी तीही प्रतिकूल आहे. म्हणून विरोधी द्वंद्वरूप संसार जो आहे तो माणसाला दुःख देणारा आहे. काही जोड्या अशा आहेत की त्या अनुकूल जोड्या आहेत, म्हणजे प्रतिकूलही होऊ शकतात, अनुकूलही होऊ शकतात. पती पत्नीची जोडी आहे, भाऊ बहिणीची जोडी आहे,
आई मुलाची, आई मुलीची, बाप मुलाची जोडी आहे, सासरे जावायची जोडी आहे, सासरे सुनाची, अशा जोड्या आहेत. दोन दोन एकत्र राहतात. पण ते अनुकूल राहिले तर काही नाही. लोक म्हणतात महाराज आम्ही आज जोडीनं दर्शन घेतो. घ्या बाबा, कल्याण असो तुमचं, सुखानं नांदा, एकमेकावर प्रेम करा, भांडू नका, म्हणजे झालं काम. दुसरं काय. अनुकूलताही असते, प्रतिकूलता असते. पण जोडीची जे विधान आहे ते अनुकूलतेसाठी आहे, परस्पर प्रेमासाठी आहे. म्हणजे विरोधी जी द्वंद्व आहेत ती दुःख देणारी आहेत, आणि अनुकूल द्वंद्व आहे ती सुखदुःख दोन्ही देणारी आहेत. पण सुख देणारी असली तरी कायमचे सुख देणारे नाहीत आणि कायमचे टिकणारे नाहीत. संसार हा लटिकाच असल्यामुळे त्यातले द्वंद्वही लटिकेच आहेत. नातं आहे तेवढ्या पुरतं आहे, तेवढा पुत्र पत्नी सहोदर, माय बाप गोतांचा पसर, मिळती काष्टे लोटचा पूर, आदळी दूर होती खल्लाळी. तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. दोन ओंडक्याची भेट, पुरात वाहून आलेल्या ओंडक्याची भेट एकमेकांनी झाली नाही. एकमेकांनी ठरवलं की जन्मभर आता एकमेकापासून जायचं नाही. तिथून 10 फुटावर एक धबधबा असतो आणि तिथून धाडकन ते आपटतात, एक एकीकडे जातं, एकीकडे जातं. प्रपंचातल्या जोडीदाराची अशी स्थिती आहे. हां, म्हणून शेजेची कामेन दूर राहे महाराज म्हणतात. कोणी सोडवित नाही माणसाला शेवटी. तर 2 प्रकारची द्वंद्व आहेत, अनुकूल प्रतिकूल. पण या पलीकडचे, या 2 पलीकडच्या एकरूप असलेली द्वंद्व आहेत. एकरूप असलेली द्वंद्व आहेत आणि ती 2 आहेत, आणि ती या सगळ्यांना अपवाद आहेत. या सगळ्यांना अपवाद आहेत अशी गोष्ट आहे. काही गोष्टी अशा आहेत की त्या वेगळ्याच आहेत पण त्या एकत्र भासतात, एवढंच आहे. काही गोष्टी काही वेळ एकत्र आहेत, त्याचं काहीतरी करता येतं. आणि काही वेळ अशा संपुट स्वरूपाच्या आहेत. संपुट स्वरूपाच्या आहेत की डबीचं खालचं झाकण, वरचं झाकण, मग त्याच्यात त्या ठिकाणी त्या वेलवेटच्या कपड्यात एक रत्न ठेवावं आणि त्याला संपुट लावून ती बंद करून घ्यावी. दोन्हींचं एकरूपता. दिसायला द्वंद्व आहे पण असायला एकता आहे. अशा प्रकारचं या जगात नाही. अनुकूल असू द्या नाही तर प्रतिकूल, आता 2 सांगितलेले. पण हे 2 अपवादात्मक द्वंद्व म्हणजे जोड्या ज्या आहेत त्या जोड्या 2 आहेत. एक देव आणि एक देवभक्ताची जोडी आणि एक गुरुशिष्यांची जोडी. देवभक्तांची जोडी आणि गुरुशिष्यांची जोडी. या मात्र लोक म्हणतात गुरुशिष्य आले काय सारखे दिसतात. हो, आता उंचीला सारखे झालेत, जाडीला सारखे झालेत, त्यांचा पेहराव सारखा, त्यांचे चेहरे सारखे, आणि ते एकदा म्हणायला लागले, गायला लागले म्हणजे ते एकलं सारखं म्हणतात. जोडीच आहे यांची, असे लोक म्हणतात. जोडी आहे, देवभक्ताची जोडी आहे. देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. ते दिसायला 2 आहेत पण ते मुळामध्ये एकच आहेत. देव तोची भक्त, भक्त तोची देव, अशी गोष्ट आहे. तर हे आहे. पण या जोडीतही देव आणि भक्त एकत्र क्वचित येतात. देव प्रायः भक्ताला दिसत नाही. भक्त आपला भक्ती करीत असतो. तो फार व्याकुळ झाला तर देव येतो भेटायला त्याला. अंतकाळ आला तर न्यायला येतो. देवभक्ताची जोडी आहे, दिसायला जोडी आहे, दिसायला द्वंद्व आहे प्रपंचातला सारखं, पण असायला एकता आहे. पण ही फार वेळ दिसायला नाही, पण त्याच्याही पेक्षा सर्वोच्च प्रकार जर पाहिला तर ती जोडी आहे गुरु आणि शिष्य. गुरु आणि शिष्य. आणि हे गुरु शिष्य हे जगातल्या सगळ्या जोडीपेक्षा सर्वश्रेष्ठ आहेत अशी गोष्ट आहे. देवभक्त जरी आहे तरी भक्ताला देव शेवटी शिष्य बनून गुरुकडे पाठवतो. ही वस्तुस्थिती हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. सगळ्या संतांनी कच्चं मडकं ठरवलं नामदेव महाराजांना, आणि बाहेर खजील झालेलं मूल जसं आईकडे येतं आपलं दुःख सांगायला, तसं ते पांडुरंगाकडे गेले की देवा मला बघा ना. त्याने सगळ्यांनी कच्चं मडकं धरून माझी टिंगल केली, म्हणे मला थापड न मारायला आले, काय करावं. त्यांची अपेक्षा होती देव त्या संतांना नाव ठेवील, त्यांच्याशी भांडेल, माझ्या नाम्याला का म्हटलं तसं, पण काही नाही. ते म्हणले त्यांचं खरं आहे रे, तू गुरु केला पाहिजेस, तू जा आता. मग त्यांना पाठवलं औंढ्या नागनाथाला. तेव्हा देवभक्ताची जोडी असली तरी तोही गुरुकडे पाठवतो. म्हणून संसारातल्या विरुद्ध असलेल्या द्वंद्वातून, अनुकूल वाटणाऱ्या पण परिणामी विरुद्ध असलेल्या आणि वेगळ्या होणाऱ्या अशा द्वंद्वातून, सगळ्या द्वंद्वातून, द्वंद्वैर विमुक्ता सुखदुःख संज्ञैही, अशा द्वंद्वातून
विमुक्त करण्यासाठी जो निर्माण मोहा जितसंग दोष असा झालेला आहे, अशा महात्म्याकडे साधकाने जावं लागतं आणि त्याची सेवा करावी लागते. तो आपल्याला ज्ञान देतो. ही गुरु शिष्यांची जोडी इतकी मोठी, इतकी श्रेष्ठ आहे, इतकी श्रेष्ठ आहे. अशा श्रेष्ठ जोडीला ऐका, अशा श्रेष्ठ जोडीला आपल्या तोंडाने हे कुत्र्यासारखं काम करतात असं म्हणायला दुःख होईल का? सुख होईल? किती दुःख होईल. माझा मुद्दा इथे होता की तुकाराम महाराजांना अत्यंत दुःख झालं असावं असं प्रकार आहे. काय होतं की आपण तुकाराम महाराजांच्या शब्दाचं चिंतन करताना किंवा उच्चारण करताना, भावना करताना काय करीत जावं. आपल्याला बोलायची वेळ आली तर सगळ्यांचं हे आहे की आपलं अंतःकरण मोकळं सोडून त्यांच्यावर ठेवून द्यायचं की तुम्ही जे कराल ते कराल, आम्हाला काही बुद्धी नाही, काही नाही. त्याप्रमाणे सुरुवातीला आपण म्हणतो तुकया देवा यावरी न करावा भेर. तुम्ही जर तुमच्या मनात आलं तर तुम्ही अनुपम मती द्याल. कशाला? तुमच्या अभंगाचं विवरण करायला अनुपम मती द्याल, बुद्धी द्याल. असं म्हणून मन जर मोकळं सोडलं त्या मनात काय काय होतं. जसं एखादी मावशी आहे आणि तिला BP आहे, शुगर आहे, तिला इंजेक्शन घ्यायचं आहे. ते डॉक्टर येतात इंजेक्शन द्यायला. ती भीत असते. अगं बाई भीती वाटते मला, फार भीती वाटते, आता कसं होईल इंजेक्शन. ते म्हणतात मावशी काही नाही होत, तुम्ही अंग मोकळं सोडा. अंग असं दाबून धरलं तर इंजेक्शन देता येत नाही. इंजेक्शन घेणाऱ्याला त्रास होतो आणि ते इंजेक्शन लवकर रक्तात मिसळून काम करत नाही. 3 गोष्टी असतात. म्हणून तुम्ही मोकळं अंग सोडा, काही होत नाही, माझा हात खूप चांगला आहे, अगदी गुदगुल्या केल्यासारखं होतं म्हणे. नाही अहो इंजेक्शन आहे ते, ती काय ऐकत नाही. मग ते डॉक्टर युक्ती करतात, तिला विचारतात घरी कोण आहे मावशी तुमच्या? मालक बरेच चांगले, प्रेम करतात का? मुलं ऐकतात का? सुना कुठल्या आहेत? काही सगळं विचारायला लागतात. आणि ती मावशी जेव्हा रंगते त्याच्यात, तिला जेव्हा भान राहत नाही तेव्हा हळूच टोचून ओघी आपलं मुंगी चावल्यासारखं होतं आहे. आणि मग म्हणलं झालं इंजेक्शन. अरे झालं, कळलंच नाही. कशामुळं कळलं नाही? अंग मोकळं सुटल्यामुळं, मन मोकळं सुटल्यामुळं. त्याप्रमाणे परमार्थात आल्यानंतर आपलं स्वतःचं काहीच न करता तुकाराम महाराजांचा अभंग बोलायचं तर त्यांच्यावर सोडून द्यायचं. मन मोकळं. ज्या वेळेला असं मन मोकळं सुटलं जातं त्यावेळेला त्या भावनात्मक मनात त्यांनी उच्चारलेले शब्द, त्या उच्चारलेल्या अर्थाचा त्यांच्या मनात असलेला विचार आणि त्याबद्दल त्यांचा त्यावेळेला झालेला भाव, हे सगळे शब्द, विचारण, भाव आपल्या मनात प्रगट होतो अशी माझी श्रद्धा आहे. प्रगट होतो. आणि या प्रगट होण्याच्या भावातून हे जाणवतं की तुकाराम महाराजांना हा अभंग उच्चारताना अत्यंत कष्ट झाले असतात आणि दुःख झालं असेल. त्याचं कारण असं आहे, गुरु शिष्याची जोडी चांगली आहे. मी जे म्हटलं आत्ता की ती एकरूप आहे, अनुभवानं एकरूप होणारी आहे. यांचं दोघांचं टार्गेट किंवा ध्येय एक आहे, त्यांचं स्वरूप एक आहे, ज्याचं ज्ञान मिळवायचं आहे ते स्वरूप एक आहे. आणि संसाराची सगळी द्वंद्व याच्यातून नाहीशी होतात आणि जीव हा ब्रह्मरूप होतो, सुखरूप होतो. याच्या पलीकडचं पावणं काहीच नाही आहे असं म्हणून त्यांची श्रेष्ठता आहे. तर त्यांची श्रेष्ठता कशी आहे ही जर पाहायला लागलं आपण, तुकाराम महाराजांना दुःख होत असेल हे का म्हटलं, तर त्यांची श्रेष्ठता कशी आहे हे पाहायला लागलं तर त्यांच्या थोड्याशा अधिकाराचा आपण विचार केला पाहिजे. अधिकाराचा विचार केला पाहिजे. गुरूंचा अधिकार काय आहे? गुरूंचा अधिकार असा आहे की देव त्यांना नमस्कार करतो. गुरूंचा अधिकार असा आहे की देवता त्यांना नमस्कार करतात. आणि गुरूंचा अधिकार आहे की त्यांची सेवा केल्यानंतर सगळे देवता आणि सगळ्या शक्ती प्रसन्न होतात. आमची वेगळी सेवा करायची गरजच नाही. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या मुळाला पाणी घातलं की सगळं झाड ओलं होतं, तरोट अशा प्रकारचं होतं. त्याप्रमाणे जगात जेवढ्या देवता आहेत, जेवढ्या शक्ती आहेत, जेवढ्या आपल्या अनुकूलतेला आवश्यक असणाऱ्या आहेत,
त्या सगळ्याची सगळ्या शक्ती, सगळ्या देवता गुरूंच्या सेवेनं संतुष्ट होतात. इतकी गुरूंची महती आहे, इतकी महती आहे. का महती आहे? तर सगळ्यात सर्वश्रेष्ठ आणि सर्वव्यापी असलेला परब्रह्म परमात्मा, त्या परमात्म्याची सिद्धी यांच्या वचनावर आणि यांच्या कृपेवर अवलंबून असते. हे त्याचं कारण आहे. याच्याशिवाय सगळ्या जगाला परब्रह्म प्रकाशित करीत असेल, पण परब्रह्माला प्रकाशित करण्याचं काम गुरु करतात. म्हणून ते परब्रह्मही त्यांच्या ठिकाणी आदरयुक्त असतं. परमात्मा ईश्वरही आदरयुक्त असतो. एवढी मोठी आहे. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मणि उपशमाश्रयम्. तस्मात् गुरुं प्रपद्येत, त्या गुरूंची पूजा त्याप्रमाणे करावी. काय? शाब्दे, जे शब्द निष्णात आणि परब्रह्म निष्णात आहेत. शब्द निष्णात म्हणजे सर्व शास्त्र ज्यांचा करतळामळक अशा मल आहे, आवळा आहे, करता आवळा, शब्द निष्णात आहे. शब्द निष्णात याच्याकरता असतं की तीव्र बुद्धीचा साधक आला की त्याला शंका येत असतात आणि त्याची कोणतीही शंका पूर्णपणे अशी धुवून पुसून स्वच्छ केल्याशिवाय त्या शंकेचं निराकरण केल्याशिवाय त्याला बोध होत नाही. नाहीतर मौलींले शंकेचे नि गदळे जे शुद्ध प्रमेय मळले ते मागुता पावली पळे अवधान येते, अशी गोष्ट आहे. म्हणून जसा बाईनं कालवणात एखादा खडा किंवा किडा जाऊ देऊ नये त्याच्याकरता जागरूक राहावं लागतं, तशीच साधकाच्या मनात शंका कोणतीच राहू नये याकरता गुरूंनी सावध राहावं लागतं. त्याच्याकरता त्याच्याकडे सगळी शास्त्र जिवंत आणि त्याची सेवा करायला अशी तयार उभी असावी लागतात. याला शाब्दे निष्णातम म्हणतात. आणि नुसतं शब्दज्ञान आहे पण परब्रह्माचा निजी अनुभव जर नसेल तर ते शब्दज्ञानच दिलं जाईल. त्याच्या बुद्धीत पाठांतर राहिलं आणि तो बडबड करील आपल्यासारखी, त्याला त्याचा अनुभव नाही येणार, अनुभव येणार नाही. म्हणून अनुभव येण्याकरता त्या गुरूंनी मुखाच्या द्वारा त्याच्या कानात जशी त्या ठिकाणी महावाक्याधिक शब्दांची शब्द ओतले जातात, त्याप्रमाणे गुरूंच्या अंतःकरणातून आपल्याला असलेल्या परब्रह्माच्या ज्ञानाचा अनुभव त्या शिष्याच्या अनुभवाच्या अंतःकरणात ओतला जातो. आणि तो अनुभव तिकडं ओतला जाण्याकरता इकडं निर्माण झालेला असावा लागतो. प्रचुर प्रमाणात, भरपूर प्रमाणात, पूर्णत्वानं, ज्याला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात असा. म्हणून ब्रह्मणी, परे ब्रह्मणी, ब्रह्माच्या अनुभवात ते निष्णात पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की गुरु शब्द ब्रह्मात परब्रह्मात निष्णात असून ते कृपाळू असले पाहिजे. त्यांच्या ठिकाणी अपार कारुण्य असलं पाहिजे. शब्द असले तर बोलले की ऐकले जातात, बरं का, बोललेले ऐकले जातात. अनुभव असला तर तो अनुभव त्याच्या अंतःकरणात जाण्याचा योग्यतेचा होतो. पण त्या अनुभवाचं इथून तिथपर्यंत वहन करण्याकरता गुरूंच्या अंतःकरणात करुणा असली पाहिजे त्याच्याबद्दल, की याला हा बोध झाला पाहिजे. ब्रह्मज्ञानी सद्गुरू सत्यसंकल्प असल्यामुळे गुरूंचा बोध शिष्याला झाला पाहिजे हा संकल्प झाला. आणि त्या संकल्पाला करुणेची एनर्जी असली, करुणेची शक्ती असली तर ती करुणा शक्ती तो बोध त्याच्या अंतःकरणात बिंबविते. अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून महावाक्य सांगण्याकरता शब्दाची आवश्यकता आहे आणि शंका निरसन करण्याकरता शास्त्रज्ञानाची आवश्यकता आहे. त्याच्या अंतःकरणात अनुभव देण्यासाठी तो अनुभव गुरूंना असला पाहिजे, परब्रह्माचा अनुभव असला पाहिजे. गुरु परब्रह्मच आहेत असंच ते स्वतःला अनुभवानं मानित असले पाहिजेत. आणि तो अनुभव तिथपर्यंत पोचायला त्यांच्या अंतःकरणात कृपेची शक्ती असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकत्र येणं अनंत जन्माच्या तपश्चर्येचं फल असतं. त्याशिवाय ते प्राप्त होत नाही. आणि मग अशा प्रकारचे गुरु भेटतात. अशा प्रकारचे गुरु भेटल्यानंतर शिष्य जर अनधिकारी असेल तर त्याला त्याचा उपयोग होत नाही.
इतका असून उपयोग होत नाही. पण शिष्याचा अधिकार असला पाहिजे. शिष्याचा अधिकार शास्त्रकाराने फार अवघड सांगितला आहे. विवेक, वैराग्य, शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान, मुमुक्षुत्व 4 किंवा 9 साधनं सांगितली आहेत. 9 साधनं सांगितली आहेत बरं का. पण या 9 शब्द जर आपण कॉम्प्रेक्स केले, जर एके ठिकाणी आणले तर फक्त एक साधन आहे. एकच साधन. या एक साधनात 9 साधनं हे होतात अशी गोष्ट आहे. मी याकरता बोलतो की साधक म्हणून किंवा शिष्य म्हणून आपल्याला जर असं वाटेल की आपण अशा गुरुकडे जावं आणि आपण असा अधिकारी शिष्य बनावं आणि हे 9 साधनं सांगितली हे सगळे, तर माणसाला दडपण येतं छातीवर की अरे एवढे कसे करावे. पण एक साधन काय? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानं लब्ध्वा पराम शांती अचिरेणाधिगच्छति. ते ज्ञान येण्याकरता श्रद्धा लागते बरं का. श्रद्धा लागते. मग त्या श्रद्धेतूनच विवेक होतो, श्रद्धेतूनच वैराग्य होतं, श्रद्धेतूनच शमदम सगळं होतं. श्रद्धा सगळं करते. गुरूंच्या वरती श्रद्धा असली पाहिजे. आणि गुरूंची वरती श्रद्धा असली पाहिजे तर त्या श्रद्धेतले एक पोटकलम आहेत. त्याच्यात हे सगळं वैराग्य, विवेक सगळं आलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी यावर विवरण करताना म्हटलं आहे, तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. ऐका, तर आवड, अनावड आणि गौणता या 3 गोष्टी आहेत. आवड आहे आत्मसुखाची, आत्मसुखाची आवड आहे. श्रद्धा असली की ती श्रद्धा परमात्म्यावरच असते. उगीच माणसं असं म्हणत नाहीत की माझ्या बायकोवर खूप श्रद्धा आहे, असं नसतं. इथे श्रद्धा शब्द आहे तर परमात्मा स्वरूपावर ती अशा प्रकारची आहे. श्रद्धा निष्ठा काय असेल ते. आणि ते जे आत्मस्वरूप आहे त्याची त्याला गोडी लागलेली असते. अंतःकरणाला गोडी लागली. काय गोडी लागते? एकदम ते मिळालेलं नसतं, एकदम निवळलेलं नसतं, पण अत्यंत श्रद्धेनंच त्याचं वर्णन ऐकलेलं असतं. संतांच्याकडून कीर्तन प्रवचनात, ग्रंथ वाचताना एखादा साधू, आपल्याला अधिकारी साधू आला तर त्याच्या मुखातून ऐकलेलं असतं आणि त्याच्यावर विश्वास असतो, विश्वास असतो. आणि बुद्धिमान साधक असला, श्रद्धावान आणि बुद्धिमान असला तर तो या सगळ्या सुखाची लक्षणं, त्या सुखाच्या लक्षणाची टॅली करून पाहतो आणि याच्यापेक्षा ते खूप वेगळं आणि खूप उंच प्रतीचं आहे हे त्याला जाणवतं. आणि मग त्याला त्याची गोडी लागते, त्याचा वेध लागतो. भक्ताला सगुणाचा वेध लागतो तसं त्याला या आत्मसुखाचा वेध लागतो. हे कोण देईल मला मिळालं पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे. आत्मसुखाच्या गोडिया. आणि त्याच्यात एक त्याच्या अंतःकरणाची निगेटिव्ह थिंकिंग सुरू होते. ती म्हणजे विटे जोका सकळ विषया. सकळ विषया. माणसाला एका वस्तूच्या तीव्र आवडीसाठी दुसऱ्या 10 वस्तू गौण ठरतात, गौण ठरतात. लहान मुलाला चल मामाच्या गावाला जायचं आहे, आत्ता जायचं, हो लवकर आवर, आत्ता आलो. माई म्हण अरे जेवून जा, जेवून जा. नाही आई 2 घास खातो. आई चाललो. आज जेवण गौण होतं. कपडे घाल. नाही नाही बरेच हेच असेच, मला जाऊ दे आधी, मला जाऊ दे. एका महत्त्वाच्या समजलेल्या आवडीच्या गोष्टीची प्रचंड ओढ जेव्हा लागते त्यावेळेला तद्व्यतिरिक्त सगळं तुच्छ होतं. हे त्या आवडीच्या तीव्रतेचं लक्षण आहे. आवडी आणि लाजवी वगैरे वगैरे, बाकी काही येत नाही त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे सगळ्या विषयाचा वीट होतो. आणि वैराग्य काय असतं? अजून वैराग्य काय असतं? आत्मसुखाची गोडी विवेकाशिवाय लागत नाही आणि सगळ्या विषयाची तुच्छता वैराग्याशिवाय होत नाही. आणि वैराग्य जर पक्का आलं तर शम, दम, उपरम हे त्याच्यात श्रद्धा हे एक गौण स्थान आहे. इथे श्रद्धा मुख्य आहे, पण या श्रद्धेतून सगळं होतं. सगळे 6 लक्षणं येतातच, 6 लक्षणं येतात. समाधान होतं, सगळं होतं. आणि हे असल्यामुळे जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. काही काही वेळेला एक 2 ऑप्शन्स आहेत आपल्याला. एक परमात्मा तरी हे करतो, काय आहे, वारीला जायचं आहे. मित्र म्हणतो वारीला चल, आज मी तुला नेण्याशिवाय जाणारच नाही. आणि बायको म्हणते आज मी तुम्हाला जाऊ देणारच नाही.
दोघं जण आता दोन्हीकडे ओढल्यावर याला काय मध्ये काय फाटायचं, काय करायचं, काय करावं याने. बायको तितकीच आहे, प्रेमाची आवश्यक आहे, मित्रही तितकाच आहे, बाहेर आवश्यक आहे, त्यांनी काही उपकार केलेत, करावं काय. अशा वेळेस काय होतं, कुणाचा विजय होतो. अशा वेळेस तो माणूस मुख्यता कुणाला देतो आणि गौणता कुणाला देतो याचं कारण आहे. मुख्यता जर पत्नीच दिली आणि ती म्हणली नाही जायचं, माझी डिलिव्हरी, माझी तारीख दिली, डोळ्यात पाणी आणलं तिनं, तर 2 थेंब डोळ्यातल्या पाण्यात हा 6 फूट उंचीचा नवरा बुडून जातो, शिल्लकच राहत नाही. मग त्याला म्हणतो आता जाऊ दुसऱ्या वेळेला, आता यावेळेस अडचण आहे ना, काय कर. आणि मित्राला जर महत्त्व द्यायचं ठरलं आणि हे गौण ठरलं, त्याला म्हणतो तू काही कर आता, मला माफ कर बाबा, पण एवढ्या वेळ मला जाऊ दे, मी जातोच आता. असं काहीतरी होतं. त्याप्रमाणे आत्मसुखाची गोडी इकडे आणि इंद्रियाची ओढ इकडे. सगळी इंद्रिय ओढतात बरं का, साधकाला ओढत नाही असं नाही. साधक अगदी परेशान होतो, सारसाही बिघडतात, सगळा विषय पाहून घ्या आपण. तेव्हा असं दुःख होतं, इंद्रिय ओढतात. जसं एखादा रोग झाला आणि डॉक्टरांनी जर पथ्य सांगितलं की तुम्ही साखर खाऊ नका, ती साखर खूप खावी वाटते, पक्वानं खावंच वाटतं, अनावर होतं ते. तेव्हा अशा प्रकारचं रसना अनावर तुका म्हणे ढुंग वाहे, पाणी अभंग गेला आहे आपला. तेव्हा अनावर होतं, तेव्हा विषय ओढतात आणि इकडे आत्मसुखाची गोडी असते. पण गौणता कोणाला आणि न्यूनता कोणाला, तर जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही, चल हट, आता तुम्ही मला ओढू शकत नाही, आता मी तुमच्याकडे येणार नाही, अशी गोष्ट आहे. आणि इंद्रियांना मान नाही असं का होतं, तर विषयाचं वीट आला म्हणून. कारण इंद्रिय विषयाकडेच नेतात ना, दुसरं काय त्यांच्याजवळ, दुसरं काय नाही. ते तर अगदी कफल्ल का भिकारी आहेत, ते त्याच्याकडे नेतात. म्हणून यांना त्यांचा वीट, विषयाचा वीट आणि इंद्रियांची गौणता, या 2 गोष्टी आत्मसुखाच्या गोडीबद्दल असलेल्या सच्च्या श्रद्धेतून निर्माण होतात. श्रद्धेची ताकद आहे अशी गोष्ट आहे. एखाद्या जमिनीत एखादं पीक द्यायची प्रचंड ताकद असते ना, त्याप्रमाणे गुरूंच्यावरची श्रद्धा, नामावरची श्रद्धा, भगवंताच्यावरची श्रद्धा, परमार्थावरची, ब्रह्मावरची ही श्रद्धा पक्की होत गेली म्हणजे ते त्या ठिकाणी होतं. आणि मग विषयाचा विसर पडतो, इंद्रियांची आठवण होत नाही, आत्मसुखाचं चिंतन चालतं, गुरूंच्या बद्दलची ओढ लागते. आणि अशा वेळेस काय, इंद्रिया मान नाही. आणि त्यावेळेला श्रद्धेचे संभोगे सुखिया. इंद्रिया विषयांना दूर लोटून जरी ते ब्रह्म मिळालं नाही, सांगणारे गुरु अजून मिळाले नाही, तरी ते गुरु कसे असतील, ते मला जवळ कसं घेतील, ते मला परब्रह्माचं ज्ञान कसं देतील, ते कसं असेल, मग माझी अवस्था काय होईल, या कल्पनेने, त्या श्रद्धेच्या पोटी निर्माण झालेल्या, इकडचं सगळं फेकून देऊन श्रद्धेच्या पोटी निर्माण झालेल्या संकल्पनेच्या सुखानं तिचा संभोग शब्द वापरला आहे. संभोग हा शब्द आहे कामशास्त्रातला, पण इकडे वापरला आहे. याचा उद्देश असाच आहे की ज्याप्रमाणे कामी मनुष्य रमताना स्वतःचं सगळं विसरून जातो, त्याप्रमाणे हा श्रद्धावान मनुष्य भगवंताकरता, सद्गुरूकरता, त्यांच्या उपदेशाकरता आणि त्यानं निर्माण होणाऱ्या आत्मसुखाकरता हाही स्वतःला विसरून जातो केवळ श्रद्धेनं. सम्यक ज्ञान नुदैतता महत्त्वाची ओळी सांगतो आपल्याला. सम्यक ज्ञान नुदैतता वेधेची तन्मयता उपजे ऐसी योग्यता बोधाची तोला. सम्यक ज्ञानाचा अनुभव अजून येणार आहे, पण केवळ त्याचा वेध लागल्यामुळेच त्याची इतकी तन्मयता येते. म्हणून माऊलींनी म्हणले श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, अशी गोष्ट आहे. तो सुखी होतो आणि त्या सुखाचा अनुभव विषयांच्या सुखापेक्षा किती अधिक हजारो पटीनं श्रेष्ठ असतो. आणि फसवणाऱ्या इंद्रियांच्या पेक्षा इकडं त्या ब्रह्माला मिळवणारे गुरु लाख पटीनं श्रेष्ठ असतात. हे त्या श्रद्धेला अंतःकरणात जाणवतं. आणि अशा वेळी त्याला दुसरं काही सुचत नाही. असा साधन चतुष्टय संपन्न, लोक लादेला परता केलेला, विषयांना विटलेला, इंद्रियांना मान न देणारा अशा प्रकारचा जर अधिकारी साधक असेल, या गुरूंच्या मानाचा, निवृत्तीनाथ सद्गुरू असतील तर माझ्या ज्ञानोबा माऊलीसारखा तो शिष्य आहे.
बाबाजी चैतन्य जर गुरु असतील तर माझ्या तुकाराम महाराजांच्या सारखा शिष्य आहे. असा शिष्य असलेला जो आहे त्याला ते ज्ञान मिळवायला कुठं जावं, तया तेची व्यवस्थित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान त्याला शोधित येतं की असा महापुरुष कुठे आहे की मला त्याच्या अंतःकरणात आता स्थिर व्हायचं आहे. ज्ञानालाही विश्रांती मिळेल अशा प्रकारचं त्याचं योग्यत्व असतं. जनार्दन स्वामींसारखा गुरु असेल तर एकनाथ महाराजांसारखा शिष्य असेल तर ते ज्ञान त्याला व्यवस्थित पावतं आणि पावल्यानंतर ते जेव्हा गुरूंच्या मुखातून येऊन त्याच्या अंतःकरणात स्थिर होतं तेव्हा त्या ज्ञानाला तिथून कुठंही हलावंसं वाटत नाही. ते ज्ञान त्याच्या ठिकाणी जसं गुरूंचं असतं तसंच अशा प्रकारचं होतं. तसंच होतं. हे कसं होतं? तया तेची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. अचुंबित म्हणजे अनुच्छिष्ट. हा निरनिराळ्या प्रकारच्या शास्त्रात असलेला शब्द आहे अनुच्छिष्ट. माऊली इथं अचुंबित शांती असं म्हटलं. तेव्हा अशी शांती प्राप्त होते. मग ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे, शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. मग त्या विस्ताराला ते आत्मबोध हृदयात होतो, तो होताना ठीक असतो पण नंतर वाढतो. तो परब्रह्म व्यापक होतो, निरपेक्ष व्यापक होतो. मायान अविद्यान सगळं बुडून जातं. सगळं जगाचं कारण सगळं बुडून जातं त्यात. एवढं त्याचा विस्तार प्रचंड असतो. त्या सुखाला पारावार नसतो असं ते त्याला प्राप्त होतं. पण हे प्राप्त होताना गंमत अशा प्रकारची असते की ते त्याला गिवसित येतं आणि गुरूंच्याकडून येणारं जे ज्ञान आहे ते तसं स्वयंभू आहे. त्या ज्ञानात द्वैत नाही आहे. त्या ज्ञानाला कोणा माणसाचा आश्रय वगैरे हे काही नाही आहे. ते स्वयंभू आहे ज्ञान. पण ते स्वयंभू ज्ञान या श्रद्धेला पाहून, या विरक्तीला पाहून, या अधिकाराला पाहून इतकं स्मूथ होतं, इतकं शांत होतं. ते ज्ञान त्याला देव मानायला लागतं. 13व्या अध्यायात आचार्योपास्ती या प्रकरणात लिहिताना ज्ञानेश्वर माऊलींनी किती लिहिलं आहे, किती जबरदस्त लिहिलं आहे. त्यावेळेला एकच ओळी सांगतो आपल्याला. तो तत्त्वज्ञानाचा, अशी लक्षणं जिथे दिसतील अर्जुना, भगवान म्हणतात, तो तत्त्वज्ञानाचा ठावो, ज्ञानात तेनेची आवो, हे असो तो देवो ज्ञानभक्त. गुरूंच्याबद्दल श्रद्धेनं सेवा करणारा अशा लक्षणाचा जर साधक असेल तर गुरुकडून ते ज्ञान त्याला गिवसित, इथल्या म्हणण्याप्रमाणे ते गिवसित ते ज्ञान पावे निश्चित. ते गिवसित येताना तो तत्त्वज्ञानाचा ठाव, म्हणजे तत्त्वज्ञानाला असं वाटतं की माझ्याकरता त्याने त्याच्या अंतःकरणात हे असं ठिकाण निर्माणच करून ठेवलं आहे. माझ्याकरताच आहे ते, माझ्याच मालकीचं आहे ते. तो तत्त्वज्ञानाचा ठाव. ज्ञानात येण्याची आव. ज्ञान आपल्या अंतःकरणात आल्यावर आपल्याला चेतना यावी, मग आपल्याला ज्ञान व्हावं असं नाही. ज्ञानाला त्याच्यामुळं आव आहे. आव म्हणजे शक्ती आहे, स्फुरण आहे, चेतना आहे, प्रेरणा आहे, संवेदना आहे. ज्ञान संवेदित होतं, चेतित होतं, प्रेरित होतं त्याच्यामुळे. म्हणजे ज्ञानाला, याच्या अंतःकरणाच्या श्रद्धेच्या बळानं ज्ञानाला बळ येतं. म्हणून इकडचे आहेच असं सांगितलं आहे की ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार प्रकटे बहु आत्मबोधाचा. मग जेवती वासू पाहिजे तेवती शांतीची देखील त्याच्या परवता पैस राहत नाही, काही अशा प्रकारचं राहत नाही. इतकं ज्ञान त्याच्याशी एकनिष्ठ होऊन देव म्हणून त्याच्याकडे जातं. जे गुरूंचं स्वयंभू ज्ञान देव म्हणून एकनिष्ठेनं त्या साधकाच्या अंतःकरणात जातं. तो साधक त्या ज्ञानाविषयी, त्या गुरुविषयी किती एकनिष्ठ असेल. आता ऐका, मी आत्ता एक वाक्य बोललो की अशा प्रकारचे गुरु मिळायला अनंत जन्माचं भाग्य लागतं. तर त्याचप्रमाणे असं साधकत्व आपल्या अंगी यायलाही आपल्याला अनंत जन्माचं भाग्य लागतं. आणि अशा प्रकारचा साधक त्या गुरूंना मिळायला सुद्धा त्यालाही अनंत जन्माचं भाग्य लागतं. आपल्या ठिकाणी गुरुत्व यायला गुरूंना अनंत जन्माचं भाग्य, आपल्या ठिकाणी शिष्यत्वाचा अधिकार यायला शिष्याचं अनंत जन्माचं भाग्य, गुरुला असा शिष्य मिळणं त्याचं अनंत जन्माचं भाग्य, आणि शिष्याला गुरु मिळणं हे त्याच्या अनंत जन्माचं भाग्य. हे दोन्ही, हे चारही जे भाग्य आहेत
ते भाग्य सामान्य माणसाला कल्पनासुद्धा करण्या इतके नाहीत. अशा प्रकारचं भाग्य हे ब्रह्मज्ञानाचं ब्रह्मभावाचं संक्रमण अशा प्रकारचं घडवतं. म्हणून गुरु शिष्य ही जोडी जी आहे या जगात ती अलौकिक अप्रतिम अभौतिक अशा प्रकारची जोडी आहे. अशा प्रकारची जोडी आहे. माणसं कल्पना करीत फक्त एक आहे, गुरुभक्ताचं नाव घ्यावं, गुरुभक्तीच्या ग्रंथ वाचावेत, गुरूंचं गुणगान करावं, गुरूंचं गुणगान करावं. ते शिष्यही आपल्याला गुरूंच्याच मानायचे, दोघं जण एकरूपच आहेत असं त्या ठिकाणी मानावं. आणि भगवंताची भक्ती करीत करीत रोज त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रार्थना करायची की देवा मला शिष्य म्हणून अधिकारी बनवून मला गुरु दे, नाही तर तूच हो ना, आपणची देव होय गुरु. काय बिघडतं, देवाला गुरु होता येतं. आणि गुरुदेवच असतात, त्यांच्या दोघात काही फरक नसतो. गुरु एक, देव एक, ज्ञान एक आणि शिष्य त्यांच्यात जाऊन एक होतो. इतकं मोठेपण असताना अशा प्रकारच्या गुरुत्वाचा आणि शिष्यत्वाचा आपल्या इंद्रियांची लालसा पुरवण्याकरता आणि त्या ठिकाणी बाजार करणं ही गोष्ट किती वाईट आहे. म्हणून मी सुरुवातीचा मुद्दा असा मांडला की तुकाराम महाराजांना फार दुःख होत असेल, त्याला कुत्र्याची उपमा त्यांना द्यावी लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एक करीते गुरु गुरु भोता भारू शिष्याचा. गुरु गुरु म्हणजे काय, वाघ किंवा कुत्रं गुरु 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 करतं, गुर्र 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 असं करतं, असं नाही. मी यांचा गुरु आहे, ते माझे शिष्य आहेत. अमुक अमुक मला काशीला भेटले होते महाराज, अरे तो तर माझा शिष्य आहे म्हणे. हां, मी गुरु आहे. भोता भारू शिष्याचा, भारू म्हणजे समुदाय, शिष्य आहे. किती आहेत, 100 शिष्य आहेत, 50 शिष्य त्यांच्याबरोबरच असतात. पूर्वायुष्यात चांगदेवांच्या भोवती 1400 शिष्य होते ना. अहो एवढे काय घेऊन बसलात, हा सगळ्या तालुक्यात प्रत्येक गावात शिष्य आहेत आपले. नाही नगर जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही, अमेरिकेत शिष्य आहेत माझे. तुम्हाला काय वाटलं, शिष्य आहेत. अशा प्रकारच्या शिष्याकडून वर्षासन येतं, बिदागी येते, सगळं येतं. मोठा आश्रम थाटला जातो. कृपा करून हे ऐकत असताना माझ्या डोळ्यापुढे कोणी व्यक्ती आहेत असं समजू नका, यातलं काहीच नाही. पण असं असतं. आणि असं असलं तरी तुकाराम महाराजांना त्यांच्याबद्दल बोलायची काय गरज आहे, काही आवश्यकता नाही. पण याकरता बोलावं लागतं की चांगले सभ्य वाटणारे लोक त्यांच्या फेऱ्यात जाऊ नयेत आणि ते फसू नयेत. म्हणून चांगल्या लोकांना न फसण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात. आणि कोण जाणे कोणा घडे उपासना, असे अभंग ऐकून अशा बंधू लोकांना सुद्धा उपरती होऊ शकते. म्हणून तुकाराम महाराजांना हे बोलावं लागतं, नाही तर त्यांच्या बोलण्यातल्या कक्षेतलं नाही, वाटत नाही त्यांना बोलावं म्हणून. एक गृहस्थ माझ्याकडे आले, चांगले सभ्य होते, पण त्या हा संप्रदाय सोडून दुसऱ्या कोणाच्या तरी नादी लागलेले होते. आणि त्यांचा फोन आला की मला भेटायला यायचं, थोडी चर्चा करायची. म्हणजे जरूर या, तुमचं स्वागत आहे, तुमचंच घर आहे, या. त्यांचं स्वागत केलं. मला असं वाटलं की हा संप्रदाय सोडून दुसरीकडे ते गेले, कदाचित त्यांना पश्चाताप झाला असेल आणि मग परत यावं काय करावं, असं एक आपलेपणा म्हणून काही बोलायचं असेल बोलतील. आपल्याला जे माऊली बुद्धी देईल ती बोलू त्यांच्याशी, त्यांचं ज्यात चांगलं आहे आपल्याला जे सुचेल ते बोलू. पण आल्यावर मला कळलं की माझी कल्पना फोल ठरली. ते चर्चा करायला म्हणजे ते इकडे यायला आले नव्हते, ते मला तिकडं ओढायला आले होते की मी हे सोडून देऊन त्यांच्याकडे जावं असं त्यांचं मत होतं. मग माऊलींच्या कृपेनं माझा जरा जपून बोलावं लागत होतं की त्यांचं मनही दुखवलं नाही पाहिजे. ते आपल्या घरी आलेत, अतिथी आले म्हणून मन नाही दुखवलं पाहिजे. आणि आपलंही आपल्याला सोडावं, म्हणजे सोडण्याचं काही शब्द आपल्याकडून नको ते जाऊ नयेत म्हणून मी आपला बोलत होतो, बोललो. शेवटी चर्चेतून हे निघालं, एवढंच एक वाक्य सांगतो की ठीक आहे, आपलं आपल्याजवळ राहू द्या, ज्याचा तो स्वतंत्र आहे, जो करायचं ते करील, त्याचे जे परिणाम आहेत ते त्याला होतील. आपलं जे प्रेम आहे ते पहिलं तसंच राहू देऊ, झालं का, अशी गोष्ट आहे. तात्पर्य अशा प्रकारचं आहे की खरा पंथ सोडून खोट्या पंथाकडे लोक जातात आणि आपण गुरु आहेत असं भासवून सगळ्या लोकांना असं नादी लावून त्यांच्याकडून यथेच्छ भोग भोगण्याची व्यवस्था करून घेतली जाते.
आणि त्याला असा भपका दिला जातो, त्याला असं रूप दिलं जातं आणि त्याला सगळे लोक आकर्षण होतात आणि यांची चलती आज समाजामध्ये खूप आहे असं त्या ठिकाणी दिसतं. ते पाहून आजही आहे, त्यावेळेलाही होतं, पुढेही काही प्रमाणात राहणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी द्वंद्वाच्याच आहेत ना, परमार्थ आणि स्वतंत्र संसार हे द्वंद्वच आहे, त्यामुळे राहणार आहे. तुकाराम महाराजांना हे पाहून त्यांचं अंतःकरण असं पिळवटून निघतं की अरे काय गुरुत्व आणि शिष्यत्व काय मोठं असतं आणि याचं काय चाललं आहे, भोवता भारू शिष्याचा असं त्या ठिकाणी चाललं आहे. मग मी गुरु आहे, मी शिष्य आहे. कसं असतं की एखाद्या बऱ्याच माणसाच्या अंतःकरणात विषयासक्ती तशीच असते, विषयभोगाची लालसा असते, विषयभोगाचं काम चालू असतं, घरचे श्रीमंत असतात, थोडी स्वतंत्रता असते, आई वडील म्हातारे झाले असतात किंवा मग कोणी अंकुश नसतो, अशा वेळेस चालतं. आणि कधी कधी इकडे दुःखाचे टक्के टोणपे मिळाले म्हणजे वय प्रौढ व्हायला लागल्यानंतर आपणही थोडा परमार्थ करावा असं त्या माणसाला वाटत असतं आणि मग ते त्या गुरूंना शोधतात. तर त्यांना अधिकारी गुरु मिळत नाहीत, ते त्यांना जवळ घेत नाही किंवा ते त्यांच्या कक्षेतच येत नाही. मग असे गुरु असतात की जे शोध करतात आणि त्या गुरुकडून काही मिळालं तर ते म्हणले मग हे आपल्याला निभायचं नाही, ते चालतं म्हणे सगळं, ते काय त्याला काय होतं म्हणे, त्याला ते सगळं चालतं आहे म्हणे. असं त्यांच्याही शिथिलता असते, यांची शिथिलता असते. आणि मग ते हे मिळले की त्यांच्याकडून यांना सगळी मोकळीक मिळत जाते की हे परमार्थच आहे, हे परमार्थच आहे, आणि यांच्याकडून त्यांना पैसा मिळत जातो. त्यामुळे ते मोठे होतात. ते मोठे होले की ते संरक्षण व्यवस्था करतात. मग एखाद्या वेळेस सरकारलाही त्यांना आवरणं जड जातं, सगळं होतं. आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सगळ्याच बाबतीत हा एक समाजाला किंवा लागलेला कॅन्सरसारखा आहे. आणि असं होतं आणि असं म्हणून परमार्थ कोणीकडेच्या कोणीकडे जातो आणि अशा प्रकारचं हे सगळं चाललं आहे. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, एक करीची गुरु गुरु भोवता भारू शिष्याचा, हे कसे आहेत म्हणे, पूच नाही पायचारी मनुष्यपरी कुत्रे. हे असायला दिसायला मनुष्य आहेत पण हे 2 पायाचे शेपूट नसलेले कुत्रे आहेत म्हणे. जसं नाथांनी तो लांडा गर्दभ जाणार पुच्छेविण दुपाई असं म्हटलं आहे. तर हे काय काय करतात, काय काय करतात तर परस्त्री, मद्यपान, पेंड खाणं माजविले. माणसाच्या अधोगतीला जाणारे 3च गोष्टी आहेत, 3 गोष्टी. चांगलं खाणं, चांगलं पिणं आणि चांगलं वागणं. ह्या गोष्टी पक्क्या असल्या की मनुष्य परमार्थाला योग्य झाला. सुरुवातीला का होईना, हळूहळू जाईल. पण खाणं सुटलं, खाण्यातलं आणि अभक्ष्यभक्षण येऊ लागलं, तमोगुणी आहार येऊ लागला, असं येऊ लागलं. शिळं पाकं, उकडलेलं कच्चं, अभक्ष्यभक्षण, मांसभक्षण हे जरी येऊ लागलं, पिढ्यामध्ये मद्यपान आलं की ते सगळं बुद्धी बिघडवून टाकणार आहे, आणि वाईट वागणं आलं. या 3 गोष्टी आल्या की सगळं बिघडलं. 3 गोष्टी पक्क्या असतात तर सगळं. म्हणून तुकाराम महाराजांनी अंडरलाईन 3 केली बरं का. परस्त्री, मद्यपान आणि खाणं. पेंड खाणं माजविले. बैल जसा कुठंही खातो, काही खातो, कसंही खातो, तसं त्यांचं चाललं आहे. खाण्यात काही नाही. मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुका दया का कुद्रव्यसी तया अपेयाचे निपाने अखाद्याचे निभोजने. माऊली म्हणते त्याचा परिणाम मी सांगतच नाही. जेव्हा तोंड आणि ती वस्तू शिवते त्यावेळेसच तो पापाला पात्र होतो. म्हणून चांगलं खाणं, वाईट खाणं, वाईट वागणं आणि वाईट बोलणं, वाईट करणं, खाणं पिणं, हे ज्या आश्रमात, ज्या मठात चालतं तिथं गुरु शिष्य अशा प्रकारचे असतात. आता यांचं कसं कल्याण होईल. हां, आणि हे लक्षण कशाचं आहे, कुत्र्याचं आहे. कसंही वागायचं, काही खायचं, काही प्यायचं, अशी गोष्ट आहे. पण त्यांना माहीत नाही त्याचा परिणाम काय आहे. म्हणून शेवटच्या चरणात म्हणतात तुका म्हणे, निर्भर चित्ती अधोगती जावया. त्यांना पुढं अधोगती ठरलेली आहे की ज्यांनी गुरु गुरु म्हणून, शिष्य शिष्य म्हणून लोकाला फसवलं आहे, शिष्याला फसवलं आहे, स्वतःला फसवलं आहे, एकमेकाला फसवलं आहे आणि सगळीकडे परमार्थाचा असा धुवा उडवून टाकलेला आहे. त्यांना स्वतंत्र नरक त्यांच्याकरता निर्माण केला जाईल अशा प्रकारची त्यांची अवस्था आहे.
पण हे त्यांना कळत नाही आणि त्या अधोगतीला जायला ते निर्भर म्हणजे खुशाल असतात, लागले वा कुठं जिथं जाता येईल तिथं जाता येईल, पण आता मजा करायची अशी गोष्ट आहे. तर याकरता हा निषेध नोंदविताना तुकाराम महाराज अगदी व्याकुळ अशा प्रकारचं होतात. कारण गुरुत्वाचा आणि शिष्यत्वाचा अवमान करणारी गोष्ट बोलताना ही गोष्ट एका जगद्गुरूला बोलावी लागते ना, म्हणून वाईट वाटतं अशी गोष्ट आहे. असो, या सगळ्याचा जास्त विस्तार करायला नको, वेळही आपली संपते आहे. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, यातलं रहस्य काय? यातलं रहस्य हे आहे की मनुष्य जन्म हा विषयांपासून दूर होण्याकरता, इंद्रियांना गौण ठरविण्याकरता, आत्मसुखाची आणि भगवत प्रेमाची गोडी लावण्याकरता, या 3 गोष्टीकरता शरीर आहे. आणि त्यात खाणं पिणं आणि वागणं या 3 गोष्टी पूर्ण शुद्ध करून एखाद्या परमश्रेष्ठ साधूंच्या संगतीत राहून या गोष्टी आपल्याला जर करता आल्या तर खरं गुरुत्व शिष्यत्व आपल्याला येईल. आणि अशा वेळेस कधीतरी आपल्याला गुरु मिळेल, आपलंही कल्याण होईल. अशा कल्याणाच्या मार्गानं आपण चालावं म्हणून तुकाराम महाराजांचा हा संदेश आपल्यापुढे ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून, सद्गुरूंच्या चरणी समर्पण करून आपण इथेच आपल्या वाणीला पूर्ण विराम देऊ. एक करीती गुरु गुरु, एक करीती गुरु गुरु, एक करीती गुरु 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 गुरु, एक करीती गुरु गुरु, भवता भारू शिष्यांचा भवता भारू शिष्यांचा, भवता भारू शिष्याचा, एक करीती गुरु गुरु, एक करीती गुरु गुरु. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज.